अनेकांना ग्रेव्हीवाल्या अशा तरीवाल्या भाज्या खायला खूप आवडतं. पण अशा भाज्या करताना भरपूर कांदा किंवा टोमॅटो याचा वापर केलाच पाहिजे असा चुकीचा समज असतो. तर असं अजिबात नाहीये. आज आपण जी भाजी करतोय त्यामध्ये आपण कांदा, लसूण किंवा टोमॅटोचा वापर अजिबात केलेला नाहीये. तरी सुद्धा तुम्ही बघू शकताय मस्त भाजीला तरी सुटलेली आहे आणि ग्रेव्ही सुद्धा बऱ्यापैकी घट्ट आहे. तर आज आपण करतोय अशी कांदा लसूण विरहित शिराळ्याची भाजी. करायला अतिशय सोपी आहे आणि खायला तितकीच चविष्ट. चला तर मग अशी चमचमीत अशी शिराळ्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, मी अमिता. पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर ही शिराळ्याची भाजी करण्यासाठी इथे मी 2 शिराळी घेतलेली आहेत आणि त्याची दोन्ही बाजूची टोकं अशी सुरीने कापून घेतलेली आहेत. आता आपल्याला याच्या शिरा काढून घ्यायचेत. पण फक्त शिराच काढायचेत. त्याचा हिरवा भाग आपण जास्त सोलून काढणार नाही आहोत. तो थोडासा तसाच ठेवायचा आहे. कारण सगळी पोषण मूल्य ही सालाखालीच असतात. त्यामुळे खूप सोलून ती काढायची नाहीयेत. अशा प्रकारे थोड्याशा मोठ्याच अशा मी त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला भाजीची फोडणी करायची आहे. फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घातलंय. तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि हळद घालायचे. आता फोडणीमध्येच आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आणि त्यानंतर मी इथे घातलाय काश्मीरी लाल तिखट. याने भाजीला रंग खूप छान येतो. आता फोडणी झाल्यानंतर हे चिरलेलं शिराळं आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि मस्तपैकी ढवळून घेणार आहोत. ही केलेली सगळी फोडणी ह्या शिराळ्याच्या फोडींना लागली पाहिजे अशा प्रकारे आपण ते ढवळून घ्यायचंय. पण हे सगळं आपण मंद आचेवरच करायचंय कारण आपण अजून त्यामध्ये पाणी घातलेलं नाहीये. हे बघा, अशा प्रकारे हे मस्तपैकी ढवळून झालेलं आहे आणि आपण त्यावर आता ठेवणार आहोत झाकण. पाणी न घालताच आधी आपण अशा कोरड्या फोडीच वाफवून घ्यायचेत. त्यामुळे काय होईल, केलेली फोडणी सगळी या भाजीमध्ये मुरेल आणि भाजी जास्त चविष्ट होईल. म्हणून 2 मिनिटं तरी झाकण तुम्ही नक्की ठेवा. हो, पण गॅसची फ्लेम मात्र लो ठेवा, नाहीतर हा सगळा कोरडा मसाला जळून जाईल. आता ढवळून झाल्यानंतर मी यावर घालणार आहे हे सुकं खोबरं. हे सुकं खोबरं भाजून मी हातानेच चुरून घेतलेलं आहे आणि ते मी यावर घातलंय. आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट. हे शेंगदाण्याचं कूट करतानाही मी आधी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्याची सालं काढलेत आणि नंतर त्याचं कूट करून घेतलंय. यामध्ये आपण सुकं खोबरं वापरलंय. त्याचा फ्लेवर भाजीला खूप छान येतो आणि शेंगदाण्याचं कूट वापरलंय त्यामुळे भाजीला मस्त घट्टपणा येतो. त्यामुळे ह्या भाजीमध्ये कांदा किंवा टोमॅटो वापरायची अजिबात गरज नाही. ते न वापरताही या भाजीची ग्रेव्ही अतिशय सुरेख होते. आता मी यामध्ये थोडासा गूळ घातलाय. तुम्हाला जरी गोडसरपणा आवडत नसला तरी अगदी थोडासा तरी नक्की घाला, त्यानी भाजी चविष्ट होते. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून गोडा मसाला मी यामध्ये घातलाय. गोडा मसाल्यामुळे ही भाजी अतिशय चविष्ट होते. मी या भाजीमध्ये फक्त गोडा मसाल्याचाच वापर करणार आहे. बाकी गरम मसाला किंवा दुसरा कुठलाही मसाला यामध्ये वापरणार नाहीये. आता मी या भाजीमध्ये पाणी घातलंय आणि पाणी घालून ढवळून झाल्यानंतर मी मीठ घालणार आहे. चवीनुसार मीठ आपल्याला त्यामध्ये घालायचंय. पाणी घालून जशी या भाजीला उकळी येईल तस तसं आपण ह्यामध्ये घातलेलं शेंगदाण्याचं कूट हे शिजेल आणि भाजीला दाटसरपणा येईल. आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ती शिजवून घेणार आहोत. झाकण काढून झाल्यावर आपल्याला पुन्हा एकदा ती ढवळून घ्यायची. शिराळं पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला असंच 2 ते 3 वेळा झाकण ठेवून ती भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची. हे बघा, एका वाफेतच हे शिराळं अर्धवट शिजलेलं आहे आणि आता मी परत 2 वेळा झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहे. शिराळं शिजायला काही फारसा वेळ लागत नाही. 3-4 वाफांमध्ये ते छानपैकी शिजून जातं. हे बघा, तुम्ही बघू शकताय 2 ते 3 वाफांनंतरच हे शिराळं पूर्णपणे शिजलेलं आहे आणि भाजीला मस्त घट्टपणा सुद्धा आलेला आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही त्यात पाण्याचं प्रमाण ठेवा. तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी त्यामध्ये घालू शकता. सगळ्यात शेवटी मी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलीये आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर मस्त मसालेदार अशी ही शिराळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी तुम्ही भाकरी आणि पोळी बरोबर तर खाऊ शकताच, पण याची ग्रेव्ही मस्त असल्यामुळे तुम्ही भाताबरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता. आहे की नाही मस्त आणि सोपी रेसिपी? अशा प्रकारे शिराळ्याची भाजी तुम्ही कधी करून बघितली नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला ह्याची चव आवडणार आहे. आणि हो, बनवून बघितल्यानंतर कशी झाली होती हे मात्र मला कळवायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.